नाम व नामाचे प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या की मला ही प्रॉब्लेम आहे. सर्वांना आवाज क्लिअर येत आहे का? एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही. पहा, तुम्हाला माहित आहे मराठी आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत आणि मराठीमध्ये नाम व नामाचे प्रकार पडतात किती हे तुम्हाला लहानपणापासून माहित आहे. परंतु काही गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने शिकत असतो, ते आपल्याला नेहमी माहित असायलाच पाहिजे. मग नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे सामान्य नाम. सामान्य नाम याला डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. दुसरा आहे विशेष नाम. विशेष नाम. आणि तिसरा आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम. क्लिअर आहे सर्वांना? चल पहा, विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम हे संपूर्ण उदाहरण तुम्हाला क्लिअर झाले असतील. आता काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. सर्वांना आवाज येत आहे का? बरेचसे जण लाईव्ह आलेले आहेत परंतु अजून एकाचीही कमेंट आलेली नाही आहे. तुम्हाला आवाज येत असेल तर क्लिअर करून सांगा यस और नो. पहा, सामान्य नाम तुम्हाला माहित आहे कोणते कोणते, परंतु याचेही 2 प्रकार पडतात. मराठीमध्ये याला 2 प्रकार आणखी आहेत. ते प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे. पहिला आहे पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक. आणि दुसरा आहे समूहवाचक. आता तुम्हाला माहित आहे की विशेष नाम कोणते आहे, सामान्य नाम कोणते. ऑल क्लिअर म्हणून सर्वांचं मेसेज येतात. चला ओके. पहा, सर्वांना एवढं माहित आहे की नाम सर्वनाम काय काय आहेत, सामान्य नाम कोणते आहे, विशेष नाम कोणते आहे, भाववाचक नाम कोणते आहे, समूहवाचक नाम कोणते आहे, पदार्थवाचक नाम कोणते आहे. टोटल नामाचे प्रकार तुम्हाला इथं माहित आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टी अशा मी आज शिकवणार आहोत की जे ओके क्लिअर आहे सर्वांना. चला, हात कोणी दाखवायचा नाही. कोण कोण आलेला आहे? चला, सतीश गायकवाड सर, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. सामान्य नाम जे आहे, सामान्य नाम म्हणजे काय, तर हे जे नाम आहे समान गुणधर्म असणाऱ्या जातीवाचक शब्दाला आपण जे नाम देतो त्याला सामान्य नाम आपण म्हणतो. ओके. विशेष नाम म्हणजे काय, एखादा ठिकाण असेल, काही कोणताही घटक असेल त्याला आपण विशेष पद्धतीने ओळखत असतो, त्याला ओळख देण्यासाठी जे नाम वापरतो त्याला विशेष नाम म्हणतो. भाववाचक नाम म्हणजे काय, तर या गोष्टी आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, फक्त आणि फक्त कल्पना करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, भाववाचक नाम. क्लिअर आहे. त्यानंतर हे जे आहे पदार्थवाचक नाम सामान्य नामाचा उपप्रकार आहे आणि समूहवाचक नाम सुद्धा सामान्य नामाचा उपप्रकार आहे. पदार्थवाचक नाम काय, तर पदार्थवाचक जे पदार्थापासून बनते त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात. समूहवाचक नाम म्हणजे काय, जे समूहाने असतात, म्हणजेच समान गुणधर्म असणारे सर्व जे नाम आहेत त्याला काय म्हणतो आपण, समूहवाचक नाम. जसं की समूहाने असतात त्याला समूहवाचक नाम आपण म्हणत असतो. आता पहा, कधी कधी भाववाचक नाम विशेष नामाचं काम करते, कधी कधी विशेष नाम सामान्य नामाचं काम करते, कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचं काम करते. ओके, समजलं इथपर्यंत? कधी कधी विशेषण सुद्धा भाववाचक नामाचं काम करते. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही समजणार नाही. मराठी वाटते तेवढी सोपी नाही, फक्त तुम्हाला तिथं कन्सेप्टचा वापर करायचा आहे. मग तुम्ही जे अद्दर वाचून जाता त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट निघत नाही. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर याचा डिटेल अभ्यास करायचा. जोपर्यंत तुम्ही डिटेल अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुमची कन्सेप्ट इथं क्लिअर होणार नाही. मग यामध्ये पहा, हे नामाचे प्रकार झाले, याच्याबद्दल अजून काहीही पाहिलं नाही. आता आपण एक एक करून सर्व नामाचे प्रकार पाहू, सर्व काही. ओके, पहिलाच प्रकार पाहू आपण इथं, सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे पहा, समान गुणधर्म असणाऱ्या जातीवाचक शब्दाला काय म्हणतो आपण, सामान्य नाम. समान गुणधर्म असणाऱ्या, समान
गुणधर्म असणाऱ्या गुणधर्म असणाऱ्या जातीवाचक शब्दाला सामान्य नाम असे म्हणतात. असे म्हणतात. आपापले माईक बंद करून टाका. ज्याचे माईक चालू असतील त्यांनी आपापले माईक बंद करायचे आहे. ओके, तुमचा आवाज मला येत आहे. सतीश गायकवाड सर. ओके, सतीश गायकवाड सर, माईक तुम्हाला बंद करायचा आहे. क्लिअर आहे? जय हिंद सर. सुरज सर, तुमचं स्वागत आहे. पहा, सामान्य नाम म्हणजे काय? समान गुणधर्म असणाऱ्या जातीवाचक शब्दाला आपण सामान्य नाम असं म्हणत असतो. सामान्य नाम आपण मगाशी दुपारच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. कॉमन नाउन आपण त्याला म्हणत असतो इंग्लिश मधून. मग या सामान्य नामाचे दोन प्रकार मराठीतून पडतात, ते नंतर पाहू. पण सामान्य नाम एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात असते. सामान्य नाम एकवचनी व अनेकवचनी असतात. जसे की सामान्य नाम आहे कोणते, इथं समजून घ्या. आय रिपीट, परत एकदा सांगत आहे की आपापला माईक बंद करा. सतीश गायकवाड सर, कृपया माईक बंद करा. पहा, सामान्य नाम एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात असतात. जसं की सामान्य नाम कोणतं आहे? मुलगा. ओके, हा एकवचनी झाला. जर मी म्हटलं मुलगा तर तो कसा झाला? एकवचनी. जर मी म्हटलं मुले तर हे झालं अनेकवचनी. समजलं? आता हे सामान्य नाम आहे. जसं की मुलगा झाला आणि मुले झाले, एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात राहते. जसं की मी असं म्हटलं गाय, एकवचनी, आणि गाई म्हटलं तर अनेकवचनी. क्लिअर आहे? अशा पद्धतीनं हे एकवचनी व अनेकवचनी स्वरूपात असतात. आता याचे नियम आपल्याला पाहायचे आहेत. नियम डिटेल पद्धतीमध्ये आपण इथं क्लिअर करणार आहोत. एवढं तुम्हाला क्लिअर असेल. ओके, एवढं तुम्हाला क्लिअर असेल. आता पहा, याचा नियम काय आहे? नियम क्रमांक पहिला. टोटल नियमावरच तुम्हाला प्रश्न विचारतात. कारण नियम एकदा तुमचे क्लिअर झाले तर सहज पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. पहिलाच नियम काय आहे तर पहा, कधी कधी विशेष नाम सामान्य नामासारखं काम करते. पहा, लक्ष द्या. विशेष नाम सामान्य नामासारखे काम करते. नामासारखे काम करते. ओके, आता विशेष नाम सामान्य नामासारखं काम कसं काय करते तेही सांगतो तुम्हाला. आपण मगाशी पाहिलं होतं दुपारच्या लेक्चरमध्ये, जे नाउनचं लेक्चर पाहिलं होतं, त्यामध्ये पाहिलं होतं आपण तुलना होते. दोन घटकात काय होत असते? तुलना. आता याचा शॉर्टकट नियम काय आहे? शॉर्टकट नियम मी इथं तुम्हाला देतो. ज्या वेळेस दोन विशेष नामाची तुलना होते, दोन विशेष नामाची तुलना किंवा त्याला उपमा देतो, विशेष नामाची तुलना, विशेष नामाची तुलना होते, त्यावेळी दुसरं जे विशेष नाम आहे, दुसरं विशेष नाम ते सामान्य नाम बनते. कशा पद्धतीनं बनते? जसं की मी असं म्हटलं, पहा, विशेष नाम सामान्य नाम चे काम करते. कशा पद्धतीनं करते ते डिटेलमध्ये पहा. जर मी असं म्हटलं, आमचा रवी सलमान खानच दिसतो, आमचा रवी सलमान खानच दिसतो, अशा पद्धतीचं मी एक वाक्य दिलेलं आहे. मग मला हे सांगा, हे सलमान खान नाम जे आहे हे विशेषण आहे, विशेष नाम आहे. कोणतं नाम आहे? विशेष नाम. आता ते कशाचं काम करणार आहे ते सांगा मला.
आता ते कशाचं काम करणार, आमचा रवी सलमान खानच दिसतो अशा पद्धतीनं मी लिहिलं. तर आता हे कोणतं काम करणार सांगा पटापट. समजलं असेल तुम्हाला. आणखी एक उदाहरण देतो मी. पहा, जसं की मी असं म्हटलं सॉरी, आपल्या क्लासचा प्रदीप कृष्णच दिसतो. चला सांगा आता हे कृष्णच काय आहे मग सांगा. सामान्य नाम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर बरोबर येत आहे. हे कोणतं नाम बनलं आता, सामान्य नाम. कृष्णच दिसतो. काय दिसतो, कृष्णच दिसतो. इथपर्यंत क्लिअर आहे. चला व्हेरी गुड. अंजना मॅडमचा आन्सर आलेला आहे, कृष्णच दिसतो. चला व्हेरी गुड. आपल्या क्लासचा प्रदीप कृष्णच दिसतो अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग हे काय झालं, तर हे कृष्णच काय विशेष नाम असून ते काय बनते आता, सामान्य नाम बनत असते. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नसेल. पहिला हा रूल आहे. पहिला रूल तुमचा क्लिअर झाला असेल. ज्या वेळेस दोन विशेष नामाची तुलना आपण करत असतो, काय करत असतो, दोन विशेष नामाची तुलना आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस दुसरं नाम जे आहे, जे दुसरं नाम आहे ते काय बनते, तर सामान्य नाम बनते. ओके, क्लिअर आहे. आता हे प्रदीप जे आहे, प्रदीप काय आहे, पहिलं नाम आहे आणि ज्याच्याशी तुलना व्हायली ते दुसरं नाम आहे. इथं रवी काय आहे, पहिलं नाम आहे आणि ज्याच्याशी तुलना होतं हे दुसरं नाम आहे. समजून घ्या, जे दुसरं नाम राहील ज्याच्याशी तुलना होईल तो नाम कोणता बनेल, तो नाम बनणार आहे सामान्य नाम. चला ओके, क्लिअर आहे इथपर्यंत. चला इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता समोर जाऊ. दुसरा नियम पहा. दुसरा नियम, दुसरा नियम काय पहा, नियम क्रमांक 2. ओके, मी तुम्हाला सांगत आहे की जागा वारंवार निघत आहे. आजच शिक्षक भरतीच्या जागा निघलेल्या आहे. म्हणजेच जेवढे बी डीएड करणारे विद्यार्थी असतील त्यांच्या जागा निघालेल्या आहेत. त्याची बॅच आपली सुरू होणार आहे. 24 मेला पेपर राहणार आहेत. 10 दिवस दिलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी. जवळपास 10 तारखेपर्यंतच फॉर्म भरायचे आहे आणि लगेच 24 तारखेला पेपर राहणार आहे. 2022ला अशा पद्धतीनं पेपर घेतला होता आयबीपीएसनं की सर्वांना घाम फुटला होता. आयबीपीएस पॅटर्न जास्त विद्यार्थ्यांना अजूनही कळालेलंच नाही काय आहे. म्हणून म्हटलं की डिटेलमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अशा पद्धतीचा अभ्यास पाहिजे. तुमचा रिझल्ट लवकर काढायचा असेल ना तर हे नियम तुम्हाला क्लिअर करावे लागतील. ओके, चला नियम क्रमांक 2 काय आहे पहा. नियम क्रमांक 2 आहे, ज्या वेळेस आपण एखाद्या विशेषणाला प्रत्यय लावतो, काय लावतो, विशेषणाला प्रत्यय लावतो त्यावेळेस ते सामान्य नाम बनते. विशेषणाला प्रत्यय, विशेषण प्लस प्रत्यय, प्रत्यय, तर ते काय बनते, सामान्य नाम. सामान्य नाम. पुस्तकापेक्षा वेगळे नियम आहेत आपले, अतिशय शॉर्टकट पद्धतीचे नियम आहेत. विशेषणाला ज्यावेळेस प्रत्यय लागते ते सामान्य नाम बनते. आता विशेषण आहे कोणती, जसं की मी म्हटलं गरीब, गरीब हे विशेषण आहे. तो कसा आहे, गरीब आहे. कसा आहे, गरीब आहे. तो कसा आहे, श्रीमंत आहे. तो कसा आहे, लंगडा आहे. तो कसा आहे, लुळा आहे की नाही. मग हे झाले काय, तर हे सर्व झाले विशेषण. हे झाले विशेषण. आणि आता मी याला गरीबाला असं म्हटलं, गरीबाला. ओके, ला हा प्रत्यय लागला. प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागतो त्याला प्रत्यय म्हणत असतो. उपसर्ग म्हणजे काय, शब्दाच्या पहिले लागतो त्याला उपसर्ग म्हणतो. इथं हा ला प्रत्यय लागला विशेषणाला. गरीब हे विशेषण आहे, गरीबाला अशा पद्धतीनं मी म्हटलं. आता ते कोणतं नाम बनलं मग, आता ते झालं सामान्य नाम. कोणतं नाम, सामान्य नाम. जर मी असं म्हटलं आंधळ्यांना, आंधळा, आंधळा पा, आंधळापासून काय बनते, आंधळ्यांना, आंधळ्यांना. आता हे ना प्रत्यय लागला, आंधळ्यांना. ओके, क्लिअर आहे. मग हे कोणतं नाम म्हणलं, आंधळा हे विशेषण आहे. पहा लक्ष द्या, आंधळा काय आहे, विशेषण आहे. आंधळा हे विशेषण आहे आणि आंधळ्यांना हा प्रत्यय त्याला लागलेला आहे. तो कोणतं नाम म्हणलं आता, सामान्य नाम. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न अशा पद्धतीने येते. जर मी असं म्हटलं की आंधळ्यांसाठी सरकार विविध योजना
राबविते. आज हे आपली पीडीएफ बनली नाही म्हणून मी इथं लिहून देत आहे, कारण मी ते शिक्षक भरतीच्या जागाच पाहत होतो. ओके, पहा, आंधळ्यांसाठी सरकार विविध योजना राबविते अशा पद्धतीने देतात आणि तुम्हाला इथं अंडरलाईन देतात आंधळ्यांसाठी. मग मला हे सांगा, हे कोणतं नाम आहे? आंधळ्यांसाठी हे कोणतं नाम आहे? मी तुम्हाला आता सांगितलं की आंधळा हे विशेषण आहे, परंतु मी म्हटलं आंधळ्यांसाठी सरकार विविध योजना राबविते. सांगा कोणतं नाम आहे हे आंधळ्यांसाठी? कमेंट बॉक्स मध्ये पटापट आन्सर आले पाहिजे तुमचे. हा पहिला वाक्य. आणखी एक वाक्य देतो दुसरं. गरिबांची नेहमी पैशांसाठी फजिती होते. अशा पद्धतीचे वाक्य दिले मी. आता मला हे सांगा, गरिबांची काय आहे? दोन वाक्य दिलेले आहे. बऱ्याचशा जणांचा आन्सर आलेला आहे सामान्य नाम, सामान्य नाम, सामान्य नाम. व्हेरी गुड. दीपाली मॅडम, हनुमान तडसे सर, अंजना मॅडम, आरती मॅडम. चला, व्हेरी गुड. दोन्ही प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे अंजना मॅडमचं. क्लासच्या अतिशय हुशार विद्यार्थिनीतून त्यांचं नाव येतात. प्रीती मॅडम पण. ओके, चला, पार्वती मॅडम. क्लिअर आहे? एवढं सर्वांना क्लिअर असेल. आता तुम्हाला कळालेलं आहे की कशा पद्धतीने हे नियम आपल्याला कमी वेळात, आपल्याला एवढंच जर आपण वहीवर नियम लिहून ठेवला, 100% तुमचा रिझल्ट 6 महिन्याच्या आत नाही आला तर मी अकॅडमी बंद करून टाकतो. अशा पद्धतीचे नियम जर तुमचे परफेक्ट असतील, विशेषण प्लस प्रत्यय ते काय बनते? सामान्य नाम बनते. एवढ्या पद्धतीने जर तुम्ही, काय म्हटलं मी, अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, एवढा नियम जर तुम्ही भिंतीवर किंवा मग आपल्या नोटबुकवर लिहून ठेवला आणि त्याला वारंवार वाचत राहिले, तर तुम्हाला हे वाक्य वाचण्याचं कामच नाही. तुम्हाला एवढं कळालं पाहिजे की गरीब म्हणजे काय? हे विशेषण आहे. क्लिअर आहे? हे आंधळा काय आहे? विशेषण आहे. आणि त्याला प्रत्यय लागलं तर ते काय बनलं? सामान्य नाम बनलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काहीच प्रॉब्लेम नसेल. क्लिअर झाले असतील तुमचे दोन नियम. समजलं? मग पहा, समोर जाऊया आपण. हे दोन नियम तुमचे क्लिअर झाले असतील. त्यानंतर पहा, विशेष नाम पाहणार. विशेष नाम. ओके, विशेष नाम आपण पाहणार आहोत. मग या विशेष नामात काय आहे? तर विशेष नाम तुम्हाला माहित आहे, राजू, राणी, रिंकी, काही बी असेल, हे विशेष नाम आहे. राजू, राणी, सोनी, जे बी असेल हे संपूर्ण सामान्य नाम आहे. तुम्हाला सामान्य नाम, सॉरी, विशेष नाम आहे. हे विशेष नाम तुम्हाला माहितच असतील. जसे की जर मी म्हटलं गंगा, यमुना, सरस्वती, ओके, हे विशेष नाम आहेत. भारत, त्यानंतर अफगाणिस्तान, काही असो, हे जे काय आहे हे विशेष नाम आहे. एखाद्या व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला ओळख देण्यासाठी आपण ज्या विशेष नामाचा उपयोग करतो, पहा, एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला ओळख देण्यासाठी आपण ज्या विशेष नामाचा उपयोग करतो त्याला काय म्हणतो? आपण विशेष नाम म्हणत असतो. मग पहा, विशेष नाम नेहमी एकवचनी असते. पहा, लिहायचं आहे तुम्हाला, समजून घ्यायचा. विशेष नाम नेहमी एकवचनी असते. एकवचनी असते. पहिले तुम्हाला फक्त पहिल्यांच्या मुलांना, म्हणजेच पहिले ज्यावेळेस कॉम्पिटिशन नव्हती त्यावेळेस फक्त तुम्हाला नाम ओळखा, सर्वनाम ओळखा, एवढंच होतं. परंतु आता तुम्हाला व्याकरण वाईज संपूर्ण सेंटेन्स करेक्शन करावं लागते, म्हणून हे नियम तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत. ओके, विशेष नाम नेहमी एकवचनी असते, त्याच्यासोबत नेहमी एकवचनीच क्रियापद वापरावी लागते. मग एकवचनी नाम असेल तर एकवचनीच क्रियापद आपण इथेही वापरत असतो. समजलं? मग तुम्हाला एखादं वाक्य दिलेलं राहते. जसं की मी एक उदाहरणार्थ वाक्य घेतो इथं. पहा, जर मी असं म्हटलं, एकवचनी नाम घेतो मी, जसं की मुलगा शाळेत जातात.
मुलगा शाळेत जातात. वाक्य बरोबर वाटते का तुम्हाला? नाही. पहा, हा नाम जे आहे एकवचनी नाम आहे. मुलगा, मुलगा एकवचनी नाम आहे. मग इथं आपण जातात वापरलं, हे बरोबर आहे का? नाही. मग आजकाल अशा पद्धतीचे वाक्य दिलेले राहतात, मोठे मोठे वाक्य. मी जनरल छोटं वाक्य घेतलेलं आहे. मुलगा शाळेत जातो, अशा पद्धतीने ते वाक्य होते. जर मी असं म्हटलं, मुले मुले शाळेत जातात, अशा पद्धतीने ते वाक्य करेक्ट होईल. मुले शाळेत जातात. समजलं इथपर्यंत? हे तुम्हाला क्लिअर असेल. विशेष नाम नेहमी एकवचनीच असते. विशेष नाम नेहमी एकवचनीच असते. मग पहा, विशेष नामाचे लिंग निश्चित असते. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. आता म्हणजे काय? जसं की आता मी म्हटलं राणी. ओके, मी राणी म्हटलं तर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट क्लिअर झाली असेल की ती मुलगी आहे. बरोबर आहे. मी म्हटलं राणी, बरोबर आहे, तर ती मुलगी आहे. तुम्हाला समजलं की त्याचं लिंग जे आहे, जेंडर जे आहे ते मुलीचं जेंडर आहे. बरोबर आहे. म्हणजेच विशेष नामाचं लिंग निश्चित असते. जर मी म्हटलं राजा, तर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट आली असेल की हे जेंट्स आहे. ओके, समजलं? मग हे लिंग जे आहे ते निश्चित होत असते. लिंग काय होतात? निश्चित असतात. विशेष नामाचे लिंग नेहमी कसे असतात? निश्चित असतात. परंतु काही काही वेळेस पहा, ते वाक्यातून स्पष्ट होतात. जसं की मी म्हटलं किरण, किरण हे नाव घेतलं तर ते मुलाचंही आहे, मुलीचंही आहे. विमल, विमल हे नाव मुलाचंही आहे, मुलीचंही आहे. सागर हे नाव मुलाचंही आहे, मुलीचं आहे. परंतु मुलीसाठी म्हटलं, मग मी असं म्हटलं किरण गावाला गेली, याचा अर्थ तुम्हाला लिंग निश्चित आहे की ती मुलगी आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? एवढं जर तुम्हाला क्लिअर असेल तर आपण समोर जाऊ. एकदा तुम्ही सांगा मला, हे विशेष नाम तुम्हाला कळालं का? विशेष नाम म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. विशेष नाम नेहमी एकवचनीच असते. विशेष नामाचे लिंग निश्चित असते. जसं की आपण कोणतंही नाव घेतलं तर ते तुम्हाला कळते. परंतु काही नाम असे असतात जे मुलगा आणि मुली दोन्हीसाठी राहत असतात. मग परंतु वाक्यातून ते क्लिअर होतात की ते मुलगा आहे की मुलगी आहे. ओके, एवढं क्लिअर असेल. मग हे अशा पद्धतीचे एरर बेसिसचे क्वेश्चन तुम्हाला नंतर विचारतात. आता जे शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये असे मोठे मोठे वाक्य दिलेले असतात आणि कुठं कुठं गलत्या आहे, किती वाक्यात गलत्या आहे, अशा पद्धतीनं गलत्या तुम्हाला ओळखाव्या लागतात. ओके, चला, व्हेरी गुड. समजलं असेल? येस ऑर नो क्लिअर करून सांगा, समोर जाऊया आपण. मग याचे नियम पाहू आपण आता. अरे पहा, नियम क्रमांक पहिला विशेष नामाचा नियम पाहत आहे आपण. विशेष नामाचा, चला, व्हेरी गुड, ऑल क्लिअर सर म्हणत आहे हनुमान सर. चला, विशेष नामाचा पहिला नियम पहा. कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे काम करते. विशेष नाम बनते. ते कशा पद्धतीने बनते तेही डिटेलमध्ये सांगतो. कधी कधी सामान्य नाम विशेष नाम बनते. डिटेलमध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. कधी कधी विशेष नाम सामान्य नाम बनते. जसं मी म्हटलं, चिमणाबाई आज झाडून काढ. चिमणा बाई आज झाडून काढ, अशा पद्धतीने म्हटलं. चिमणाबाई आज झाडून काढ, इथं अंडरलाईन आहे. मग तुम्हाला माहित आहे चिमणी, चिमणी तर कोणतीही चिमणी सामान्य नाम आहे, एवढं क्लिअर आहे. परंतु ते जर व्यक्तीसाठी वापरलं, कोणताही सामान्य नाम व्यक्तीसाठी वापरलं तर ते विशेष नाम बनते. आता हे काय आहे? विशेष नाम झालेलं आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? सामान्य नाम विशेष नाम कधी बनेल कळालं? सामान्य नाम विशेष नाम कधी बनेल कळालं का? ज्या वेळेस सामान्य नाम जे आहे, सामान्य नाम त्याला व्यक्तीसाठी जर आपण वापरलं तर त्यावेळेस ते विशेष नाम बनत असते. ओके, जसं की तुम्ही पाहिलं असेल पोपटलाल, तारक मेहता का उलटा चष्मा, त्याच्यामध्ये पोपटलाल आहे. पोपट, पोपट म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे पोपट तो कोणताही पोपट, हिरवा असो, पिवळा असो, निळा असो, काळा असो, पोपटला पोपटच म्हणतो. पण इथं जर त्याला व्यक्तीसाठी आपण वापरलं, ओके, जसं की मी म्हटलं पोपट लाल आज अभ्यास
करत आहे पोपटलाल. समजलं? पोपटलाल. आता हे कोणासाठी वापरलं आपण? व्यक्तीसाठी वापरलेलं आहे. मग हे व्यक्तीसाठी वापरलं तर हे कोणतं नाम बनलं? सामान्य नाम आहे, परंतु व्यक्तीसाठी वापरलं तर तो कोणता नाम बनला? विशेष नाम बनलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? जोपर्यंत तुम्हाला हे डिटेलमध्ये समजणार नाही तोपर्यंत आपण समोर जाणार नाही. डिटेलमध्ये प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. जे प्रॉब्लेम तुम्हाला आले तुम्ही 10 वेळेस मला विचारू शकता. ओके, क्लिअर आहे? आणखी एखादं जर वाक्य म्हटलं मी, जसं की आता हा आमचा सतीश आज नगरहून आला. हे समजून घ्या. नगरहून आला. मला हे सांगा, मी हे तुम्हाला क्वेश्चन विचारत आहे. हा नगरहून, आमचा सतीश आज नगरहून आला, अशा पद्धतीने हे नगरहून हे नाम कोणतं आहे? तुम्हाला ऑप्शन देतो मी इथं. ऑप्शन आहे सामान्य नाम, सामान्य. दुसरा आहे विशेष. तिसरा आहे भाववाचक. आणि चौथा आहे पदार्थवाचक. चला, हे 4 ऑप्शन आहे. मला सांगायचं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला किती कळालं ते चेक करायचं आहे. आमचा सतीश आज नगरहून आला. चला, अंजना मॅडमचा आन्सर आलेला आहे. प्रीती मॅडम विशेष नाम म्हणत आहे. चला, व्हेरी गुड. अजून बाकीच्या मुलांचे आन्सर आले पाहिजेत. विशेष नाम म्हणत आहे दीपाली मॅडम. चला, गोपाल पारडे सर म्हणजेच सूरज पारडे सर. चला, व्हेरी गुड. सूरज पारडे सर 1 नंबर. पार्वती मॅडम 1 नंबर. हनुमान सर 1 नंबर. ओके, पहा मी तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज केलेलं आहे या क्वेश्चन मध्ये. नगरहून आला, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेस ऊन प्रत्यय लागत असते त्यावेळेस ते सामान्य नाम बनते. कोणत्याही शब्दाला प्रत्यय लागलं म्हणजे ते कोणतं नाम बनते? सामान्य नाम बनते. समजलं? इथं तुम्हाला ही गुगली क्वेश्चन होता, भले मी नियम क्रमांक पहिला पाहत आहोत आपण. ओके, परंतु मी इथं तुम्हाला रिपीट क्वेश्चन विचारलेला आहे. हे सामान्य नाम आहे. सॉरी, क्लिअर असेल तुम्हाला? काही प्रॉब्लेम आता कळाला असेल? आता डिटेलमध्ये तुम्हाला समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. हा सामान्य नाम आता बनलेला आहे. समोर जायचं का? पहा, परत एकदा कन्फ्युजन दूर करून देतो. सामान्य नाम, पहा, सामान्य नाम विशेष नाम कधी बनते? ज्या वेळेस आपण त्याला व्यक्तीसाठी वापरतो त्यावेळेस ते विशेष नाम बनत असते, व्यक्तीसाठी वापरणं. ओके, पण इथं आपण पाहिलं होतं की आमचा सतीश नगरहून आला. ज्यावेळेस बी आपण कोणत्याही नामाला प्रत्यय लावत असतो, जसं की आपण पाहिलं मगाशी शहाण्यांना शब्दांचा मारा. शहाणा काय आहे? विशेषण आहे. त्याला शहाण्यांना प्रत्यय लावला. ना प्रत्यय लावला तर जर ना हे प्रत्यय लावलं तर ते कोणतं नाम बनलं? तर सामान्य नाम. ओके, समजलं इथपर्यंत? ज्यावेळेस प्रत्यय लागते ते सामान्य नाम बनते. एवढं क्लिअर करून घ्या. समोर जाऊया आपण. मग पहा, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत पदार्थवाचक नाम, सॉरी भाववाचक नाम पाहू पहिले. भाववाचक नाम. भाववाचक नाम, भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या गोष्टीला आपण डोळ्याने पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, केवळ आणि केवळ कल्पना करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण? भाववाचक नाम. जसं की मी आता म्हटलं गरिबी. गरिबी, आता मी तुम्हाला सांगितलं होतं गरीब काय आहे? विशेषण आहे. मग मी याला गरिबी म्हटलं तर मग हे कोणतं नाम बनलं? भाववाचक नाम. आता हे भाववाचक नाम बनलं. काय बनलं? भाववाचक नाम. गरिबी. गरिबांना म्हटलं, व्यक्तीसाठी वापरलं आपण. गरिबी व्यक्तीसाठी वापरलं का? नाही, ही कंडिशन आहे. गरिबी हे कंडिशन आहे. क्लिअर झालं तुम्हाला इथपर्यंत? चला, ओके. मग जर मी म्हटलं श्रीमंती, श्रीमंती. ओके, त्यानंतर नवलाई.
नवलाई, दिरंगाई, दबंगाई, है की नाही, पाटील की, पाटील की. आता याला वेगवेगळे प्रत्यय लागत असते. पाटील हे नाम आहे, परंतु त्याला की हा प्रत्यय लागला तर आता ते भाववाचक नाम बनलं. समजलं? पाटील हे विशेष नाम आहे. पाटील तुम्हाला माहित आहे की पाटील हे विशेष नाम आहे आणि याला जर आपण प्रत्यय लावला पाटील की केलं तर ते कोणतं नाम बनलं? आता भाववाचक नाम बनलेलं आहे. एवढं क्लिअर असेल तुम्हाला आता ते कसे नाम बनतात. ज्याला आता गरिबी आपण डोळ्याने पाहू शकतो का? नाही. स्पर्श करू शकतो का? नाही. केवळ आणि केवळ त्याची कल्पना करू शकतो किती गरीब आहे ते. समजलं? श्रीमंती, श्रीमंतीची कल्पना करू शकतो आपण, स्पर्श करू शकतो का? नाही. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर नवलाई, नवलाई. आता नवल किती आहे आपल्याला, त्याची नवल आपण फक्त करू शकतो, आपण फक्त विचार करू शकतो. डोळ्यानं पाहू शकतो का? नाही. स्पर्श करू शकतो का? नाही. ते कोणते नाम बनले? भाववाचक नाम. मग याच्यामध्ये प्रत्ययानुसार काय राहते तर त्याचं प्रत्ययानुसार आपण ठरवत असतो त्याचं लिंग. ते नंतर पाहू आपण लिंग कशा पद्धतीने ठरते. सर्वप्रथम हे समजून घ्या की भाववाचक नाम कशा पद्धतीने बनते. जर नामापासून आपल्याला भाववाचक नाम बनवायचं आहे, नाम जसं की मी म्हटलं पाटील, पाटील हे नाम आहे, मग मी याला प्रत्यय बनवतो. पहा, पाटील की, पाटील की. ओके, क्लिअर आहे. पाटील की. दबंग, दबंग हे नाम आहे. दबंगाई, दबंगाई. त्यानंतर अजून एखादा जर मी म्हटलं दादा आहे ना, त्यानंतर काय बनते? दादागिरी, दादागिरी. क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना? दादापासून काय बनते? दादागिरी. एवढं हे नामापासून बनतात. अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला लक्षात असले पाहिजे. नामापासून बनतात. काही बनतात विशेषणापासून, विशेषणापासून. आता विशेषणापासून आपण पाहिलेलं आहे, जसं की गरीब, गरीब हे विशेषण आहे, मग मी वापरलं गरिबी, गरिबी. क्लिअर आहे. त्यानंतर श्रीमंत, श्रीमंत, श्रीमंती. समजलं इथपर्यंत? नामापासून कशा पद्धतीनं भाववाचक नाम बनतात, विशेषणापासून कशा पद्धतीनं भाववाचक नाम बनतात. ओके, त्यानंतर हे एवढं तुम्हाला कळालं असेल. आता काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जसं की चतुर, चतुर, चतुराई. समजलं? चतुराई हे भाववाचक नाम झालेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. समोर जाऊ आपण. त्याला एकदा क्लिअर करा. काही प्रॉब्लेम आहे का? ओळखता येईल का आता नाम? जर मी कोणतेही नाम दिलं तुम्हाला ओळखता येईल का? ओळखता येईल का? हाऊस द जोश. जोश तुमच्या चांगल्या पद्धतीने असला पाहिजे. यस ऑर नो पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके, चला, व्हेरी गुड. यस सर. समजलं म्हणते हनुमान सर. नावात हनुमान आहे आपल्या, मग काय टेन्शन आहे तुम्हाला? तुम्हाला फक्त तुमच्या शक्तीचे स्मरण करून द्यायचं काम आमचं आहे. चला, व्हेरी गुड. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम म्हणत आहे सर्वजण. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं? चला, काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आता हे एवढं कळालं असेल. आता आपण जाऊ पदार्थवाचक नामाकडे. पदार्थवाचक नाम हे सामान्य नामाचा एक उपप्रकार आहे. पदार्थवाचक नाम ज्याला आपण लिटर, मीटर, केजी मध्ये मोजतो. पहा कशात? लिटर, मीटर आणि केजी मध्ये मोजत असतो, म्हणजे किलोग्राम मध्ये मोजत असतो. त्याला सर्व काही पदार्थवाचक नाम आपण म्हणत असतो. पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनीच असते. लिहून घ्या, नोट करायचे आहे पॉइंट, कारण हे समोर आता तुम्हाला अवघड होणार आहे पॅटर्न. ते पॅटर्न नुसार आपल्याला समोरच्या फ्युचरचा विचार करून आपल्याला इथे शिकायचा आहे. पहा, पदार्थ वाचक नाम नेहमी एकवचनी असते. नेहमी एकवचनी असते. आता सर्वजण खेड्यातले आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर एकवचनी आहे. मी म्हटलं साखर, साखर, साखर हे एकवचनी आहे. आता तुम्ही म्हणसाल की सर साखर्या अनेकवचनी झालं.
बरोबर आहे का? हे नाही, हे ग्रॅमॅटिकली बरोबर नाही. साखऱ्या म्हटलं तर बरोबर आहे का? नाही. समजलं? क्लिअर आहे? फक्त आपण त्याला साखर म्हणतो. 1 किलो साखर द्या, साखऱ्या द्या नाही. हे आपल्या मनातली भाषा आहे. अशा पद्धतीची भाषा योग्य नाही. समजलं? ती ग्रॅमॅटिकली बरोबर नाही. बोलायला काही बोलून देतो आपण, परंतु ती ग्रॅमॅटिकली योग्य नाही. म्हणून म्हटलं की पदार्थवाचक नाम नेहमी कसे असतात? एकवचनी असतात. त्याच्यासोबत नेहमी एकवचनीच क्रियापद आपल्याला वापरायची आहे. सेम मराठी, सेम इंग्रजी, सेम नियम इकडं आहेत, सेम नियम तिकडं आहे. एकदा जर तुमचा मराठीचे नियम क्लिअर झाले तर इंग्लिश तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने समजून जाईल. ओके. जर मी म्हटलं सोनं, सोनं, ओके, सोन्या म्हणतो, थांबा 1 मिनिट. सोनं, ओके, अशा पद्धतीनं सोनं म्हटलं. ओके, सोनं जर मी म्हटलं तर हे झालं एकवचनी नाम. आणि तुम्ही म्हणताल सोन्या, हे व्यक्तीसाठी वापरतो आपण सोन्या. ओके. जर असं म्हटलं सोने, सोने, चांदी. ओके. परंतु ओरिजिनल काय आहे? सोनं म्हणत असतो आपण त्याला, सोनं. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? आता काही प्रॉब्लेम का? नाही. पदार्थवाचक नाम नेहमी एकवचनी असतात. त्यासोबत येणारी क्रियापद सुद्धा एकवचनीच वापरायला पाहिजे, आहे की नाही? मग पहा, हे लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोजतो. जसं की गुळ झालं, साखर, तेल, पत्ती, चहा, रॉकेल, पेट्रोल. क्लिअर आहे इथपर्यंत? काही प्रॉब्लेम? हे झाले कोणते? तर हे पदार्थवाचक नाम आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. आता ज्याच्यामध्ये समान क्वालिटी असते किंवा मग समान घटक असतात त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण? मग त्याच्या समूहाला, संपूर्ण समूहाला आपण काय म्हणतो? तर समूहवाचक नाम म्हणत असतो. जसं की मी म्हटलं सैन्य, सैन्य. सैन्य काय आहे? संपूर्ण एक तुकडी आहे, म्हणजे त्यांचा एक समूह आहे, त्याला काय म्हणतो आपण? सैन्य. आता प्रत्येक जण सैन्यामध्ये येते का? नाही. तुम्ही किती मोठी गँग बनवा, सैन्यात येसाल का? नाही. त्याच्यात जी क्वालिटी राहते, त्या क्वालिटीचे लोकांचा एक टोटल समूह म्हणजे काय? सैन्य. पोलीस, पोलीस. मग पोलीस जे आहे ते कशात येतात? तर ते समूहवाचक नामात येतात. क्लिअर आहे? त्यानंतर मी म्हटलं ताफा. जहाजांचा काय असते? ताफा. लमणांचा तांडा. ओके. त्यानंतर पुष्पांचा गुच्छ, फुलझाडांचा ताटवा. याच्या जोड्या तुम्हाला एक एक मार्कासाठी विचारतात. हे जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे झालं समूहवाचक नाम. क्लिअर आहे? समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे का? आजचं लेक्चर तुम्हाला क्लिअर झाला असेल. नाम व नामाचे प्रकार क्लिअर झालेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये यस और नो मध्ये टाका. एकदम शॉर्टकट मध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्हाला डिटेल अभ्यास करण्याचं काम नाही. समूहवाचक नामात काही असं विशेष नाही. समूहवाचक नाम, त्याच्या जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके. जर मी असं म्हटलं नाण्याची काय राहते? नाण्यांची काय असते सांगा? मडक्यांची काय असते? समूहवाचक नाम आहे, त्याच्या जोड्या तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यानंतर जर मी असं म्हटलं जहाजांचा काय असते? जहाजांचा. चला, हे 3 प्रश्न विचारले. चला, तुम्हाला जोड्या लावायच्या. पटापट सांगा. तुम्हाला समजलं असेल तर पहिल्याचं सांगा. नाण्यांची काय राहते? मडक्यांची जशी उत्तरांड राहते त्यावेळेस नाण्याची काय राहते? नोटाची गड्डी राहते. व्हेरी गुड. प्रीती मॅडमचा आन्सर आलेला आहे चळत. व्हेरी गुड. नाण्यांची काय राहते? चळत. हे लक्षात ठेवायचं. मग चळत नाव कोणतं आहे? समूहवाचक नाम. समजलं? चळत नाम कोणतं झालं? समूहवाचक नाम. हे नाण्यांची नाही, हे चळत नाम झालं समूहवाचक नाम. चला, हे मडक्यांची काय राहते? मग मडक्यांची काय असते एवढं सांगा मला. चला, व्हेरी गुड. चळत चळत सर्वांचा आन्सर आलेला. बऱ्यापैकी अभ्यास तुमचा चांगला चालू आहे. उतरंड. चला, दीपाली मॅडमचा लवकर आन्सर आलेला आहे. उतरंड. चला, व्हेरी गुड. उतरण. चला, व्हेरी गुड. आता जहाजांचा काय असते मग? चला, सुरज सरांचा आन्सर आलाय उतरण काफिला.
ओके आणि चळत तिन्ही आन्सर त्यांनी एका झटक्यात दिलेले आहेत. अशा पद्धतीनं तिन्ही प्रश्नाचं उत्तर ज्यानं दिलं तो व्यक्ती तुमच्यापेक्षा एक स्टेप समोर आहे हे विचार करून चला. तुम्ही एकेकानं उत्तर देत आहे, त्यांनी एकदाच टाईप करून दिलेलं आहे. समजलं? जहाजांचा काय काफिला, जहाजांचा काय असतो काफिला असतो. आज आपण नाम व नामाचे प्रकार आणि त्याचे टोटल नियम पाहिलेले आहेत. समोरच्या भागात आपण त्याचे लिंग पाहू, वचन पाहू, डिटेलमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. जर कोणी तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक असतील आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीच्या अँबिशन करिअर अकॅडमीच्या बॅचेस करायच्या असतील तर त्यांच्यासाठी हे योग्य मौका आहे. त्या मौक्यावर त्यांना चौका मारायला कशा पद्धतीनं सांगायचं ते तुम्ही सांगत बसा. रिझन काय आहे तर झिरो पासून बॅचेस आपल्या स्टार्ट झालेले आहेत आणि झिरो टू हिरो बनवण्याची गॅरंटी माझी राहील. यामध्ये डिटेल पद्धतीमध्ये मी एक्सप्लेनेशन सोबतच भरपूर क्वेश्चन आणि भरपूर प्रॅक्टिस सुद्धा घेणार आहोत. एकदा कोर्स आपला समोर गेला की टॉपिक वाईज आपण क्वेश्चन सुद्धा घेऊ. चला, क्लिअर आहे सर्वांना? चला, सर्वांना गुड नाईट. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये लवकरच चांगल्या पद्धतीचा आता मॅथ घेऊन, कारण आपल्याला मॅथचेही व्हिडिओ बनवायचे आहे. म्हणजे आपल्याला लेक्चर जे आहे मॅथचे बी घ्यायचे आहे. क्लिअर आहे सर्वांना? भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.